हे बघा त्या ताईंनी एवढे ते घरचे आंबे आणलेले, त्यांनी पिकलेत छान. हापूस आंबा आणि एवढा छान सुगंध आहे ताईंनो, एकदम भारी ओरिजिनल एकदम. त्याला कुठलं केमिकल नाही, पावडर नाही, कुठलं काहीच नाही. घरी पिकवले त्यांनी आणि आपल्याला इतके घेऊन आलेत. आणि हे बघा, हे फणसाचे गर तळलेले, हे आपलं कोकोनट ऑइलमध्ये म्हणजे आपले खोबरेल तेलामध्ये तळलेले ते बोलतात. तर खरं एवढे सुंदर लागत आहेत ना खायला, कुरकुरीत, एकदम कुरकुरीत आहे बघा, एकदम कुरकुरीत लागत आहेत खायला, मस्त एकदम चविष्ट. असं नमक वगैरे घातलेले त्यामध्ये. हे फणसाचे गर त्यांनी तळून आणले तिथूनच. आणि हे कोकम बघा, किती कोकम आणलं, एकदम म्हणतात ना नॅचरल, एकदम ओरिजिनल कोकम, असं काळं भोर मस्त. आता याला मी डबल पिशवी केली सध्या, नंतर डब्यात भरते. आणि ही आम पापडी, ही दीदीला आणि मला प्रचंड आवडते. मी बोले हवा लागल पिशवीत आणली त्यांनी, हवा लागल लगेच मी डब्यात घातली, म्हणजे हवा बंद डब्यात असली तर नरम नाही पडणार. ही ताई त्या घेऊन आलेल्या. आणि गौमाता आणली, तुम्ही बघितली. आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि भांडे घासायला घ्यायचेत. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर बघा दीदीचा डबा बनवून तयार झाला आहे. रेसिपी घेतली नाही आज, थोडं लेट झालेलं मला. तर मला बोलली मला कोबीची लाल भाजी पाहिजे. बघा मी टमाटा घालत नाही एक ताई आपल्याला बोलल्यापासून, पण मला बोलली फक्त टमाटा आणि कढीपत्ता, बघा जिरा मोहरीची फोडणी दिली, बाकी कोथिंबीर नाही, कांदा नाही, काहीच घातलं नाही. तिला अशी भाजी पाहिजे होती. तर अशी दीदीला मी कोबीची भाजी बनवली. आणि बघा ताईंनो, तुम्ही मला सगळ्यांनी खूप हे सांगितलं की दीदीला मी तो प्लास्टिक डबा देत होते, तर फ्रूट देते त्यामध्ये. हे बघा इथे फ्रूट कापून ठेवलं आहे, फ्रूट देत असते. आणि यामध्ये चपाती, बघा चपात्या केल्या, एकच चपाती दे बोलते. आता एक चपातीने पोट भरणार आहे गाईचं, पण एकच मी आपली म्हटले 1.5 तरी देते. अशी मी अर्धी तोडून आणि बघा अशी 1.5 चपाती देते. आणि ही कोबीची भाजी. दूध गरम केलं आहे, साहेबला सोडायला चालले, तर चहा ठेवला आहे त्यांच्यासाठी. अजून चपात्या करायच्या बाकी आहेत माझ्या. मी आज कुठली रेसिपी नाही घेतली, सकाळी का साधी सिंपल भाजी होती, रेसिपी वगैरे काही घेतली नाही. असू दे, आता यानंतर जे काय बनेल ते दाखवेल तुम्हाला. चला आता दीदी निघती, देते तिला पटकन, साहेबांना चहा देते. हे फ्रूट कसं ट्रेनमध्ये खाते. एक ताई मला बोलली दीदी फ्रूट नाही कापत का, तिला घरात केस बांधायला पण वेळ नसतो ताई, अशीच पळती बघा. आंघोळ केली, कपडे घातले की तशीच पळती, म्हणून मला सगळं हे असं कट करून द्यावं लागतं. तर चला आवरून देते. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात कधी केलेली, दीदीचा डबा भरत होते त्यावेळेला. आज काय दीदीला काय बोलते, रेसिपी नाही घेतली, थोडीशी छोटीशी भाजी होती आणि सिंपल होती, काही असं खास नव्हतं रेसिपी केलं. अगदी लाल तिखट वगैरे घालूनच ती कोबीची भाजी बनवलेली. शिट्या होत होत्या म्हणून थांबून घेतलेलं. आणि घसा थोडासा पॅक झाला आहे आज, तेलकट वगैरे खाल्लं आहे. आपल्या बघा सफेद जास्वंदाचं झाड आहे, त्याला असं छानसं आज सफेद फुलं आलेत. गौमाताला मी इकडे ठेवले, तिथे तो छोटू येतो आणि तिकडे त्याची जीभ ओढतो, कान ओढतो, त्याला वेगळं काहीतरी वाटतंय. मग मी रात्री उचलले आणि इकडे ठेवले म्हटले. तर मी उचलून इकडे ठेवलं. तो येतो तिथं काहीतरी उद्योग करेल असं वाटतं. आता गणपती बाप्पाला आज एकच फुल फक्त सफेद, बाकीचं नैवेद्य वगैरे ठेवून झाला, पूजा करून झाली, पण फुलं नाही आहे. बाकीचे कामं करून घेतले. तिकडे कुकर लावला आहे भाताचा, म्हणजे यशला भात लागतो थोडासा खायला, त्याचं डाईट येतं, जरा वेगळं वेगळं जेवण आहे, त्यामुळे म्हटले कुकर पण थंड झाला पाहिजे. देवपूजा वगैरे सगळं झालं, बाकीचे सगळे कामं करून घेतले बघा, सगळं क्लीन करून घेतलं आहे. परत झाले की लगेच लाटणं पोपट धुवून वगैरे. आणि पावसाचं वातावरण आहे बघा, पण छान आहे, एकदम मस्त असं थंडचं वातावरण आहे. यामध्ये सासूबाईंनी गवती चहाचे झाडं आणि आळूचे कंद दिले. मला बोले आळूचे लाव, जरा थोडीशी पानं येतील. या पिशवीत मी अजून लावायला झाले नाही. आणि बघा बाहेरचं असं छान वातावरण आहे. एका मोबाईलवर असे भोलेबाबाचे गाणे चालू असतात, मला आवडतात. आता एका मोबाईल काम जरी असेल तरी एक मोबाईलवर तिथे असं काम करता करता आपलं भगवंताचे काही पण जे वाटतं ते असे एक लावून दिलं की सगळे छान असे भक्तिगीतं चालू असतात. कपड्यांची मशीन वगैरे करून घेतली. आज खूप लवकर झाली बघा, 10 वाजले. 10च्या अगोदर मशीन वगैरे करून घेतली. कपडे बाहेर टाकायचे, लवकर टाकले तर 1 वाजेपर्यंत पुन्हा काढून घ्यायला होतं, जरी वातावरण झालं पावसाचं तर. आणि काही भाजी वगैरे बनवायची ते तुम्हाला दाखवते. शिट्या होतात तिकडे. तर चला आता कपडे वगैरे सुकायला घालते, नंतर काय भाजी वगैरे बनवायची आहे. आणि ही सासूबाईंची गोणी दिली पिवळी, अजून ती खोललीच नाही मी. काल पाहुण्याचा गोंधळ वगैरे होता, तर मला पण थकल्यासारखं झालेलं. तर आता बघते काय काय दिलं मी, मला स्वतःलाच माहिती नाही काय. कपडे पहिले टाकते सुकायला. कपडे टाकायला आलेत बाहेर, पण इकडे जसं मोकळं वातावरण दाखवते बघा, आता बरं वाटायला लागलं आहे.
सगळं असं हिरवं पण दिसतंय आणि पावसाने एकदम असं थंड झालंय आता, छान वाटतं एकदम. तर कपडे वगैरे टाकले. 11 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. आता बघा तिकडे 11 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. कपडे वगैरे टाकले. ती गावावरून मी डाळ आणलेली, कारण गावी ऊन होतं तर चांगली मी कडक सुकून आणलेली, 2 दिवस तशीच राहिली आणि आता चक्कीमध्ये लावली. पण चक्कीचं काय झालं, मी गावी जायच्यावर डाळ दळलेली तर ते जे फिरतं ना आतमध्ये, त्याची जी मोटरच्या वरती असतं थोडं छोटंसं प्लॅस्टिकचं, त्यात त्यांना नरम पडलेली डाळ आणि मी कधीची चक्की लावून दिली. तर मी म्हटले खाली पीठ का दिसत नाही मला डब्यामध्ये आणि वरती डाळ तर तेवढी दिसते. 10-15 मिनटं होऊ दिले, म्हटली होत असेल, बघते तर नाही. मग ते मी पुन्हा खोलकार केली, ते तुम्हाला दाखवते. ज्यांच्याकडे चक्की असेल त्यांना पण दाखवेल की कशी खोलकाल असेल, कुठे काय करायचं असतं. पण पहिले आता इथे जे बनवायचं ते बनवते. यश आलं तर गोंधळ करेल म्हणून पहिले बनवते, नंतर आता मी चक्की लावून पीठ दळून पण घेतलं, ते तुम्हाला दाखवते इथलं आवरल्यानंतर. आता तिकडं होईपर्यंत बघा, काल थोडे शेंगदाणे भाजलेले, आज राहिलेले, पण आज त्या नादामध्ये माझ्याकडून जरा करपले बघा. कालचे चांगले पांढरे शुभ्र होते, आज थोडेसे करपले ते शेंगदाणे. ठीक आहे म्हटले सगळेच भाजून ठेवा, फ्रीजमध्ये लई गोंधळ झाला आहे. भाताचा कुकर लावून ठेवला आणि कांद्याची पात काल साहेबांनी आणलेली बघा, लगेच पिवळी पडायला लागलेली. म्हटले पटकन बनवून टाकते. चपात्या सकाळी दिदी गेली तर मी चपात्या केलेल्या, पण भाकर बनवायची, तवा ठेवला आहे. आणि यशला आता ते कायच बनवताना दाखवणार आहे, पण फिश आहे सुरमई, त्याला फ्राय करून द्यायची, पण ते नंतर लास्टला म्हणून लांब ठेवलं इकडे मी एक साईडला. पहिले हे सगळं बनवून घेते. तर बघा मी आता या कढईमधले शेंगदाणे काढून घेतले, कशा रोगच म्हटले जात आहे ना. आणि एक भांडं वाढवायचं. हे बघा एवढी डाळ मी पुन्हा आता दळली, हे दळून घेतलं, पण याचं काय काय जाते नंतर तुम्हाला सांगते. तिथे चक्की जवळ जाऊन दाखवते पहिलं. आता यातलं मला थोडं पीठ पाहिजे म्हणून मी ते आणलं आहे. सुका चमचा घेतला आहे, ओला अजिबात नाही घालणार आहे. थोडंसं पीठ पाहिजे मला. पहिली भाजी बनवते. काल पण शेंगदाण्याची भाजी होती आणि आज पण आता ही भाजी पिवळी पडून जाईल. जिरं घातले. याचा मित्र येणार आहे, तुम्हाला बोली त्याची मम्मी गावी गेलेली आहे, तर त्याला ही माझ्या हातची पातळ भाजी खूप आवडते. तरी कांद्याची पात मला पातळ बनवायची आहे, त्याला ही भाजी खूप आवडते. मग सकाळी बोलत संध्याकाळी यायचं असं तरी ठेवायला लागते मला त्याच्यासाठी. ते थोडेसे ओले कांदे होते ते कापून घेतलेले. गॅस हातून चांगलं पटकन परतून घेते. मिरच्या काढल्या अंदाजाने किती पाहिजे तशा, आणि त्यातच जिरं टाकते. आणि आता साल नाही काढत आहे, कालचे डब्यात भरून ठेवले. आता हेच शेंगदाणे मी इथं घेते, जेवढे पाहिजे तेवढे. गरम आहेत जरा, नाही साल काढलं तरी चालतं आहे. थोडं बेसन घालणार आहे म्हटलं मी, शेंगदाणे थोडेसे घेतले. आता नंतर मी काढायचे ते साल. ते मिक्सरला चांगलं पाणी घालून बारीक करून घेते. कांदा परतून घेतलाय चांगला, कच्चा नको लागायला. चिमणी चालू राहिलेली काही फोडणीचा, चिमणीचा आणि माझा आवाज एकत्र होऊन जातो बघा. मी अंदाजाने आता मीठ घातले, किती पाहिजे तशी, जेवढी बनवणार आहे तेवढी. 1 चमचाने थोडंसं वरती टाकलंय. आता मिठाने चांगली असं पाणी पण सुटेल आणि भाजी थोडीशी कडक असेल ती शिजून पण जाणार. 5 मिनिट चांगली परतून देते अशी मिठात. हे बघा आता मीठ घालून भाजी पण चांगली परतून घेते. मीठ घातल्यानंतर रंग व्यवस्थित राहतो. आणि हे शेंगदाणे वगैरे मी सगळं असं बारीक करून घेतले बघा, तुम्हाला जवळ दाखवते. आणि ते जे पाणी घालून बारीक करून घेतले, 2 चमच्याचा अंदाज मी असं बेसन पीठ घेतलं इथे बघा. अर्धी पळी घेतली म्हणजे 2 चमचे. तर यामध्ये पण थोडंसं पाणी घालून, जरा पाणी घालून असं बारीक करून घ्यायचं, एकदम पेस्ट झाली पाहिजे. बघा शेंगदाणे आणि बेसन पीठ असं एकत्र होतं, एक जीव होतंय असं चांगलं. ही भाजी परतली ही यात टाकून द्यायचं. काही शिजवत नाही बसायचं, ते एकदम पोळी भाजी होती, अजिबात अशी कडक नव्हती. बिना पाण्याची शिजली एकदम छान अशी. खूप कडक असेल तर कोणीतरी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालू शकतं, कोवळ्या भाजीला गरज नाही. तर हे टाकते यात वरतो.
किती पाहिजे तसं अंदाजाने पाणी घाला. नुसती अशी लपतपीत बनवली तरी चालते, पण मी थोडीशी पातळ करणार आहे. एकदम लपतपीत पण नको, एकदम बेसनसारखी होणार ती, अशी नको आहे मला. जराशी पातळ बनवणार. तर मी भात बनवला, मी भात पण खाते या भाजीबरोबर. ते बेसन पीठ मला नंतर दुसऱ्या डब्यात भरायचं आहे, तर हे साईडला ठेवते. पण तुम्हाला पहिली भाजी दाखवते आता किती घट्ट पातळ बनवली ती, आपल्याला जशी पाहिजे असेल तशी. आता चपाती बरोबर आहे म्हटल्यावर मी अशी आता एवढी ठेवली बघा, अशी घट्ट ठेवली ती. बाजरीची भाकर जर असेल तर आणि पातळ करणार थोडीशी. पण तुम्हाला बोलते ना 2 दिवस झाले मला बाजरीचं दळण करायला भेटत नाही आहे, काही ना काही आहेच आहे. आता ते सगळं दाखवत नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही, लय व्याप असते मागे काही ना काही. मी टोटली सगळं काही दाखवत नाही जाईन कॅमेऱ्यामध्ये. चला भाजी उकळती, ते भाकर करायला घेते, नंतर तुम्हाला भेटते. बघा भाजी उकळलीच आहे, झाली लगेच. 1 मिनिट भरामध्ये मी काढून घेणार आहे, कारण ही भाजी काही जास्त शिजवत बसायची नाही. यश येईल पटकन, मी भाकर करायला घेते. भाजी वगैरे बनवून झालेली तेव्हा तुम्हाला दाखवलं नाही, काढून घेतली. पोरांना जेवायला पण दिलंय, दोघं जेवत आहे. इकडे आता चाललंय. आणि ही आपली कांद्याची पात बनवलेली बघा, तुम्हाला बोलले ना याला आवडती, त्याच्यासाठी बनवली होती मी. तर त्यांना दिले जेवायला. भाताचा डबा राहिला होता तिकडे, भाकरी चपाती असं होतं साधंसुधं जेवण. आज काही जास्त काही हे केलं नाही, साधी सिंपलच भाजी चपाती केली. अजून बघा इथंच बसले, यांना जेवायला दिलं, त्या ताई काम करत होत्या. आणि पीठ वगैरे भरायचं इथंच ठेवले, जरा पंख्याखाली ठेवले थंड व्हायला. ते चक्कीचं काय ते अजून दाखवायचं आहे. तर ठीक आहे, चला असू दे, आता काय काय होतं ते बघते. आणि ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.